गुड इव्हनिंग स्टुडंट्स. फायनल इयर बी फार्म 8 सेमिस्टर प्रोजेक्ट वर्क तुमचं चालू झालं असेल. मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं, सर प्रोजेक्ट वर्कमध्ये काय काम करू, कसं असतं आहे. मी गेली 2 वर्ष प्रॅक्टिस स्कूल इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 4 क्रायटेरियामध्ये बेसिकली करू शकता. पहिला क्रायटेरिया आहे फायटो फार्मास्युटिकल, दुसरा हर्बल फॉर्म्युलेशन, तिसरा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स. हे 3 क्रायटेरिया आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही क्वालिटेटिव्ह स्ट्रक्चरल रिलेशनशिपमध्ये किंवा QSRमध्ये करू शकता. त्याच्यानंतर नॅनो पार्टिकल्स डेव्हलप करू शकता. आता वरील मी 4 सांगितले ते एक एक्सप्लेन करतो. फायटो फार्मास्युटिकल्समध्ये काय करू शकता तुम्ही की नवीन एखादं केमिकल मॉइटी जे आहे ते मॉइटी इन्व्हेंट करून त्याची ॲक्टिव्हिटी फाइंड आउट करू शकता. एक्झाम्पल जर टर्मरिक आहे तर टर्मरिकमधून कुर्क्युमिन नावाचे एक फायटो फार्मास्युटिकल्स मी फाइंड आउट केलं आहे आणि त्याची ॲक्टिव्हिटी डिटरमाइन केले. हे झालं फायटो फार्मास्युटिकल्स. दुसरं झालं हर्बल फॉर्म्युलेशन्स. वेगवेगळे हर्ब्स घेऊन त्याचे तुम्ही नोवेल फॉर्म्युलेशन बनवू शकता. की मार्केटमध्ये क्रीम, लोशन्स हे जे फॉर्म्युलेशन्स आहेत त्याच्यापेक्षा नोवेलमध्ये काय करणार तुम्ही, फायटोसोम्स आहे, निओसोम्स आहे, TDS आहे, ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे, ट्रान्सडर्मल TFS आहे, ते तुम्ही करू शकता. की जेणेकरून स्किनला ॲप्लाय केलं की लगेच तो फायटोफार्मास्युटिकल्स रिलीज होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो QSR. तर केमिस्ट्रीमध्ये एखाद्या केमिकल मॉइटी आहे त्याचं स्ट्रक्चरवरून त्याची ॲक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकता. त्याला वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात, ते तुम्ही सॉफ्टवेअर शिकू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे नॅनो पार्टिकल्स. आता नॅनो पार्टिकल्समध्ये किंवा नॅनो डोसेस फॉर्म काय करू शकतं की एक मार्केटला एक्झाम्पल आहे की ॲस्पिरिन आहे. ॲस्पिरिन वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, पण मार्केटला ब्रँड येतो डिस्पेरिन. तर त्यांनी काय केलं, ॲस्पिरिनचं मॉडिफाय केलं, त्याला वॉटर सोल्युबल केलं आणि तो वॉटरमध्ये रिलीज होतं आहे. याचा अर्थ काय की त्यांनी नॅनोमध्ये मॉडिफाय केलं. सेम तुम्ही बी फार्म फायनल इयरला अशा प्रोजेक्ट करू शकता. अशा प्रोजेक्ट संदर्भात आपण अजूनही काही व्हिडिओ करणार आहे. पण खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की सर काय करायचं, कसं असतं आहे की 150 मार्काचं तुम्हाला प्रोजेक्ट वर्क असतो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 25 पेजेस रिपोर्ट बनवू शकता. ते रिपोर्ट बनवल्यानंतर साधारण मे किंवा जूनमध्ये तुमचं इव्हॅल्युएशन होईल आणि तुम्ही 8 CM क्लिअर होताल. थँक्यू.